अर्थसंकल्पात प्रामाणिक करदात्यांचा सन्मान करत सरकारनं 12 लाखांपर्यंतच्या प्राप्तिकरावर सवलत देण्याचा निर्णय घेतला, असं वित्तमंत्री निर्मला सीतारामन यांनी म्हटलं आहे. राज्यसभेत वित्त विधेयक 2025वर झालेल्या चर्चेला त्यांनी आज उत्तर दिलं. साधारणपणे महसूल बुडवण्याची मानसिकता कोणत्याही सरकारची नसते, मात्र देशाच्या उभारणीत मोठं योगदान देणाऱ्या करदात्यांचा सन्मान करण्याची संधी आम्ही या अर्थसंकल्पात शोधली, असं त्या म्हणाल्या. अनेक शुल्क आणि अनुपालनांचा भार कमी करण्यासाठी काही TCS दर कमी करण्याचाही निर्णय आम्ही घेतला, असं त्यांनी सांगितलं. संयुक्त राष्ट्रांनी आयुष्यमान भारत योजनेचं आणि शिशु मृत्यूदर कमी करण्यासंदर्भातल्या भारताच्या प्रयत्नांचं कौतुक करून ते अनुकरणीय असल्याचं सांगितलं आहे. भारतानं आपल्या आरोग्य प्रणालीत धोरणात्मक गुंतवणुकीच्या माध्यमातून लाखो लोकांचे प्राण वाचवले असल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. तसंच या संदर्भातली राजकीय इच्छाशक्तीही अधोरेखित केली आहे. संयुक्त राष्ट्रांच्या एका समूहानं शिशु मृत्यूदरासंदर्भातील एका अहवालात भारत आणि इतर काही देशांची उदाहरणं दिली आहेत. यात शिशु मृत्यूदर रोखण्यात महत्त्वपूर्ण ठरलेल्या उपायांवर प्रकाश टाकला आहे. वर्ष 2000 पासून भारतात 5 वर्षांहून कमी वयाच्या मुलांमधील मृत्यूदरात 70% तर नवजात बालकांच्या मृत्यूदरात 61% घट दिसून आली आहे. आरोग्य सुरक्षा कवचाचा विस्तार, आरोग्य पायाभूत सुविधा आणि मनुष्यबळ विकास यासारख्या अनेक उपायांमुळे हे शक्य झाल्याचं संयुक्त राष्ट्रांनी म्हटलं आहे. केंद्रीय कृषी मंत्री शिवराज सिंग चौहान